आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष कोण कोण राहिलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। गणेश वासुदेव माळवणकर काँग्रेसचे होते। कार्यकाळ त्यांचा जुलै 1937 ते जानेवारी 1946 म्हणजे हे स्वातंत्र्याच्या आधीच आहे। कुंदनमल फिरोदिया काँग्रेसचेच होते। कार्यकाळ त्यांचा जानेवारी 1946 ते ऑगस्ट 1947। त्यानंतर कुंदनमल फिरोदिया काँग्रेसचे कार्यकाळ 15 ऑगस्ट 1947 ते 31 जानेवारी 1952 पर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर। त्यानंतर दत्तात्रय कुंटे काँग्रेसचेच होते। कार्यकाळ मे 1952 ते ऑक्टोबर 1956। त्यानंतर सयाजी लक्ष्मण सीलम काँग्रेसचे होते। कार्यकाळ नोव्हेंबर 1956 ते एप्रिल 1960। त्यानंतर महाराष्ट्राची स्थापना झाली। सयाजी लक्ष्मण सीलम हे काँग्रेसचे होते। कार्यकाळ त्यांचा मे 1960 ते मार्च 1962। त्र्यंबक भारदे काँग्रेसचे कार्यकाळ मार्च 62 ते त्यांचा 1967 पर्यंत होता। पुन्हा त्र्यंबक भारदेच झाले। काँग्रेसचे कार्यकाळ मार्च त्यांचा 1967 ते मार्च 1972। त्यानंतर काँग्रेसचे शेषराव वानखेडे त्यांचा कार्यकाळ मार्च 1972 ते एप्रिल 1977। त्यानंतर काँग्रेसचे दौलतराव देसाई कार्यकाळ त्यांचा जुलै 1977 ते मार्च 78। काँग्रेसचे शिवराज पाटील त्यांचा कार्यकाळ मार्च 1978 ते डिसेंबर 1979। प्राणलाल वोरा काँग्रेसचे त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 1980 ते जून 1980। फेब्रुवारी ते जून एवढाच काळ ते होते। त्यानंतर शरद शंकर दिघे काँग्रेसचे त्यांचा कार्यकाळ जुलै 1980 ते जानेवारी 1985 पर्यंत। त्यानंतर काँग्रेसचे शंकरराव चिमाजी जगताप त्यांचा कार्यकाळ मार्च 1985 ते मार्च 1990 पूर्ण 5 वर्ष। त्यानंतर मधुकरराव चौधरी काँग्रेसचे त्यांचा कार्यकाळ मार्च 1990 ते 95। त्यानंतर शिवसेनेचे दत्ताजी नलावडे त्यांचा कार्यकाळ मार्च 1995 ते ऑक्टोबर 1999। त्यानंतर अरुणलाल गुजराती काँग्रेसचेच होते। त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 पर्यंत। राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब कुपेकर त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2009 पर्यंत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2014 पर्यंत। त्यानंतर भाजपाचे हरिभाऊ बागडे अध्यक्ष झाले नोव्हेंबर 2014 ते नोव्हेंबर 19 पर्यंत। त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले झाले। त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत। त्यानंतर राहुल नार्वेकर भाजपाचे अध्यक्ष झाले जुलै 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत। राहुल नार्वेकर हे भाजपाचे विद्यमान अध्यक्ष।